आपल्या परमार्थाचा प्रवास ज्ञानदेवांकडे जाईपर्यंत साधकानं स्वस्थ बसू नये. दुर्दैवानं असं होतं की आपल्या स्वतःचा उद्धार झालेला नाही, मात्र दुसऱ्यांच्या उद्धारासाठी कंपन्या खोलून बसलेले अनेक गुरु आपल्याला सापडतात. कुठल्या तरी दीक्षा देऊन आणि मंत्र देऊन लोकांकडून पैसे उकळून घेणं, लोकांना खरा मार्ग न सांगणं, कारण त्यांनाच माहीत नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, दगडाची नाव आधीच ते जड, ते काय दगड तारू जाणे. साधनेमध्ये हे लोक परिनिष्ठित करत नाहीत. त्यांना साधनांचा श्रेणी विभाग माहिती नसतो. त्यांना मंत्रयोग, हठयोग, लययोग, राजयोग याचा क्रम माहिती नाही. अंतरंग साधना काय, बहिरंग साधना काय, परंपरा साधन काय याचा क्रम माहीत नाही. त्यामुळे साधकानं मात्र ज्ञानदेवांकडे जाईपर्यंत स्वस्थ बसू नये. सुरुवातीला वैराग्य देव येतात, ते तुम्हाला बही आकाशपासून अंत आकाश, म्हणजे ज्याला आपण भूताकाश आणि चिदाकाश असं म्हणतो, हा फरक करतात. त्यानंतर भक्ती देवी येते, ती मनोनाश करवण्यासाठी मदत करते. आणि त्यानंतर ज्ञानदेव येतात. ज्ञानदेव म्हणजे काय, तर हे जे बंधमुक्तीचे मिथ्या प्रवाद, या बंधमुक्तीच्या ज्या मिथ्या कल्पना आहेत, यांचा अत्यंताभाव आणि केवळ निरपेक्षता ही त्या ज्ञानदेवांच्या ठिकाणी असते. तिथे जाईपर्यंत साधकानं स्वस्थ बसू नये. कोणी आपल्याला म्हटलं की हा महाराज आहे, हा सिद्ध आहे, तुम्ही आम्हाला मंत्र द्या, उपदेश करा, तर त्या भानगडीत पडून हुरळून जाऊ नये, कारण तो आपल्या वासनांचा खेळ असतो, हे लक्षात ठेवावं.